चला तर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज बनवूया आपण खमंग असा खरवस। हे आहे 2 लिटर दूध, गाईचं दूध आहे। हा आहे गूळ। 2 लिटर दुधामध्ये मी 1 किलो गूळ घेतलेला आहे आणि हे आहे आपलं खास आयटम म्हणजे चिकाचं दूध। याला काय म्हणतात तुमच्याकडे ते नक्की कळवा। आणि ही आहे आपली वेलची पावडर। बघा आता हा जो गूळ आहे ना दुधामध्ये घालायचा आहे। जेवढा आपल्याला पाहिजे, तुम्ही कमी जास्त पण करू शकता। ज्यांना जास्त गोड हवं असेल तर घालायचं, नाही तर थोडं कमी पण करू शकता। आता हे बघा, हे मी ह्याच्यात घालत आहे। घालून हे चांगलं आपण विरघळून घेऊया पूर्णपणे। आता आपण घालत आहोत खास आयटम आहे चिकाचं दूध। बघू शकता ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मी ही वेलची पावडर वरून स्प्रेड करत आहे। आता बघा इथं हे सगळं मिक्स करून छान मी करून घेतलेलं आहे, तर बघू शकता। आणि आता ह्याला आपण गॅसवर ठेवूया। बघा हे मी ही गॅसचा फ्लेम जो आहे फुल ठेवलेला आहे। पहिली 5 मिनटं फुल ठेवायचं आहे आणि त्यानंतर एकदम मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे। आणि ह्याला कमीत कमी अर्धा तास तरी लागणार आहे। बघा आता अर्ध्या तासानंतर मी हे ढाकणं काढून तुम्हाला दाखवते। अप्रतिम असा खरवस तयार झालेला आहे, एकदम पौष्टिक, हेल्दी। लहान मुलं किंवा वयोवृद्ध लोकांसाठी सगळ्यांसाठी हा हमखास असा घरगुती खरवस गाईच्या दुधाचा। आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका।